हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्या इथे एक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही बॅचेस 12 ऑगस्टपासून स्टार्ट झाले आहे. तर ज्यांनाही बँकिंगचे क्लास लावायचे असेल त्यांनी त्वरित आमच्या माहिंदे नगर या ब्रँचला व्हिजिट करा आणि आपली ॲडमिशन निश्चित करा. तर आपण आजचं सेशन स्टार्ट करू. नेक्स्ट पझल बघू. पझल बघा काय आहे. 7 बॉक्सेस PQRSTUV आर प्लेस फ्रॉम टॉप टू बॉटम. 7 बॉक्सेस आहे, वन अबव अनदर ठेवले आहे टॉप टू बॉटम मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर द बॉक्स कंटेन्स डिफरंट आयटम्स. त्या बॉक्सेसच नाही आहे, त्या बॉक्समध्ये आयटम्स आहेत. ज्वेलरी, पेन्सिल, पेन्स, बुक्स, कलर्स, टॉफीज अँड चॉकलेट्स. 7 बॉक्सेस आहे, एकावर एक ठेवले आहे टॉप टू बॉटम. त्यांच्यात प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे आयटम्स आहे, ते आयटम्स आहे. त्याच्यानंतर समोर आहे ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. जशी इन्फॉर्मेशन दिली आहे तशी तरी नाही करायची म्हणून. त्याच्यानंतर इथून स्टार्ट होते क्वेश्चन. काय आहे. 2 बॉक्सेस आर प्लेस बिटवीन क्यू अँड बॉक्स विच कंटेन्स कलर बॉक्स. क्यू आणि कलर बॉक्स ज्याच्यापाशी ज्या आयटम मध्ये आहे त्याच्यामध्ये 2 बॉक्सेस आहे. तर कुठे लिहू शकतो का. तर त्यांनी क्लिअर दिलं आहे की हे करायचं आहे टॉप टू बॉटम. तर मग कंडिशन लिहून घेऊन आपल्याला टॉपची पोझिशन माहीत नसते तर आपण करायची का नाही. ठीक आहे. तर कंडिशन लिहितो. कंडिशन काय आहे. क्यू आणि जो कलर बॉक्स आहे, त्या आयटमचा कलर बॉक्स, त्याच्यामध्ये 2 बॉक्सेस आहे. तर कुठेही असू शकतात. ठीक आहे. पहिली पॉसिबिलिटी ठेवली इथे. सेकंड, 2 बॉक्सेस आर केप्ट बिटवीन क्यू अँड 1 कलर. ज्याच्यामध्ये कलर कंटेन आहे त्याच्यामध्ये 2 बॉक्सेस आहे. पी बॉक्स. पी इज प्लेस्ड इमिजिएटली अबाव द बॉक्स विच कंटेन कलर. क्लिअर केलं. कलरच्या जस्ट अबाव कोण पाहिजे. पी पाहिजे. तर मग कलर जिथेही असेल त्याच्या जस्ट अबाव पी पाहिजे. पी जवळ वेगवेगळे कंटेन असू शकतात. ही वाली कंडिशन क्लिअर आहे म्हणून स्टार घेता येईल त्याच्यावर. ठीक आहे. स्टार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. बॉक्स क्यू कंटेन्स ज्वेलरी. क्लिअर केलं त्यांनी. क्यू कंटेन्स ज्वेलरी. JEWE लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर मोर दॅन 4 बॉक्सेस आर प्लेस बिटवीन बॉक्स V अँड बॉक्स U विच कंटेन्स चॉकलेट. मोर दॅन 4. आता टोटल बॉक्सेस किती आहे. 7 आहे. तर मोर दॅन 4 मध्ये पहिली पॉसिबिलिटी 5 जर त्यांच्या मधात आले तर तो एक आणि हा एक म्हणजे 7च आहे. तर 7%. तर क्लिअर केलं त्यांनी. मोर दॅन 4 बॉक्सेस म्हणजे एकच पॉसिबिलिटी आहे. V आणि U मध्ये 5 बॉक्सेस आहे, तेव्हाच 7 बॉक्सेस ठेवावं लागेल. आता कोण वर आहे. एक V आहे की U आहे. तो समोर आहे आणि समोर त्यांनी क्लिअर केलं U मध्ये काय आहे. चॉकलेट्स आहे. त्याच्यानंतर समोर आहे U प्लेस ॲट द बॉटम मोस्ट पोझिशन. क्लिअर केलं त्यांनी. U ची पोझिशन आहे ती बॉटम मोस्ट आहे. तर मग इथे मी काय करतो. 2 पॉसिबिलिटी घेऊन घेतो. ठीक आहे. कारण क्लिअर झालं आपल्याला कोण बॉटम मोस्ट मध्ये आहे. आणि मग समोरचा वरचाही क्लिअर होतो. इथे त्यांचे कंटेन्स. इथे बॉक्स कंटेन्स बॉक्स पर्सनचे नेम. ठीक आहे. 1 2 3 4 तुम्ही काढा सोबत. 5 6 7 आहे. 2 पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. पहिली पॉसिबिलिटी त्यांनी काय म्हटलं. U आणि V मध्ये U बॉटम मोस्ट पाहिजे आणि U आणि V मध्ये मोर दॅन पाहिजे. U क्लिअर आहे काय. U काय आहे. बॉटम मोस्ट आहे आणि U कंटेन्स चॉकलेट. तर U ला चॉकलेट क्लिअर इथे. आणि मोर दॅन 4 बॉक्सेस U अँड V मध्ये. तर 1 2 3 4 5 पहिली पॉसिबिलिटी. मोर दॅन 4 म्हटल्यात पहिली पॉसिबिलिटी. तर V इथे येईल. बस समोर वर जाऊ शकत नाही कारण आपल्याजवळ 7च बॉक्सेस आहे. त्याच्यानंतर बॉक्स P कंटेन्स बुक्स. प्लेस बिलो V. जो P आहे. आता V बिलो V ची V टॉपला आहे. तर P जो आहे P कंटेन्स वेगळं काही म्हटलं नाही. Pचं कंटेन्स P जवळ काय आहे. बुक आहे. P जवळ इथे P ठेवलं होतं ना. P कंटेन्स बुक्स आणि तो V च्या खाली आहे. बट नॉट इमिजिएट बिलो म्हणजे जो P आहे तो इथे तर नाही येऊ शकत. ठीक आहे. P कंटेन्स बुक्स तो V च्या खाली आहे पण इमिजिएट खाली नाही पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. बॉक्स S विच कंटेन्स पेन्सिल. S मध्ये काय आहे. पेन्सिल आहे.
प्लेस बिलो द बॉक्स विच इज कंटेन्स पेन. जो पेन्सिल आहे तो पेनच्या खाली आहे. ठीक आहे, ज्याच्याजवळ पेन्सिल आहे तो बिलो पेन आहे. म्हणजे पेन्सिल सर्वात वर पेन, त्याच्या खाली पेन्सिल, अँड अबव द बॉक्स आर. पहिल्यांदा सगळ्यात खाली आर, त्याच्यावर पेन्सिल आणि मग पेन, असं सिक्वेन्स येईल. बघा आर, आरच्या वर काय आहे तर पेन आहे. पेन माहित नाही की पेन्सिल आहे सर, पेन्सिल आहे याच्यावर. पेन्सिल कोण, पेन्सिल काय, पेन्सिलचा बॉक्स कोणता आहे, पेन्सिलचा बॉक्स इथे दिला आहे ना, एस, म्हणजे एस, याच्यावर एस येईल, आर येईल, एस येईल आणि त्याच्यावर पेन्सिल, असा सिक्वेन्स येईल. पेन्सिल्स कंटेन्स एस आणि आर. ठीक आहे, अशा येतं, इथे बसावं लागेल. त्याच्यानंतर आहे पझल झाली का नाही. त्याच्यानंतर वी डझंट कंटेन पेन्स. वी ला पेन नाही आवडत तर वी पेन नाही घेऊ शकत. बघा आता एवढी तर पझल झाली. आपल्याला आता पॉसिबिलिटी ठेवावं लागेल ना, ठेवावं लागेल, बरोबर आहे. आता कुठे पहिला पॉसिबिलिटी हा जर घेतलो, इथे घेतलं मी, ठीक आहे. बघा इथे काय क्यू कुठे कुठे येऊ शकतो. आता क्यू आणि कलर बॉक्समध्ये 2% पाहिजे. आता क्यू वर येऊ शकतो, खाली येऊ शकतो, क्लिअर. आणि सोबत हे करायचं, मग जो कलर आहे कलरच्या जस्ट वर पी आणि हे पाहिजे. म्हणजे सपोज आता मी इथे क्यू ठेवला, इथे पहिला क्यू जर इथे ठेवला, क्यू ज्वेलरी इथे आला तर 1 2, इथे काय येईल, पॉसिबिलिटी घेऊन पाहू ना. पॉसिबिलिटी वेगळ्या कलरने घेतो मी. बघा क्यू इथे जर घेतला, सपोज क्यू इथे घेतला, क्यूला काय आवडतात, ज्वेलरी आवडतात. ठीक आहे, क्यूला ज्वेलरी आवडतात. तर किती आहे बॉक्सेस क्यू आणि कलर मध्ये 2 सर, 1 2. कलर इथे येईल आणि कलरच्या जस्ट वर कोण आहे, कलरच्या जस्ट वर पी आहे, जो कंटेंट काय करतो, त्याच्याजवळ बुक्स आहे. क्लिअर झालं इथे. तर दुसरा इथे घेऊ ना आपण. जर इथे जर हे ठेवला, तर इथे जर कलर ठेवला तर कलरच्या वर पी पाहिजे आपल्याला, पी सोबत बुक्स आहे, तर तिथे नाही. मग दुसरा क्यू इथे घेतो ना मी. एकदा इथे घेतला, एकदा इथे घेतो. ठीक आहे, क्यू कंटेन्स ज्वेलरी, तर क्यू जवळ ज्वेलरी आहे आणि 2 बॉक्सेस आहे, 1 2. कलर इथे येईल आणि कलरच्या जस्ट वर कोण आहे सर, पी आहे, तर तो कंटेन्स बुक. एवढं क्लिअर. 2च आहे पॉसिबिलिटी म्हणून 2 घेतले. एकदा क्यू इथे घेतला, एकदा क्यू घेतला. क्यू खाली येणार नाही कारण की ऑलरेडी चॉकलेट बसलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता ही झाली, ही झाली, आता ही झाली ना आणि ही झाली. त्याच्यानंतर इथे पी येऊ शकत नव्हता म्हणून आपण कलर इथेही घेऊ शकत नव्हतं. कलर इथे जर घेतलं असतं पी, तेही क्लिअर आहेत. आणि दुसरीकडे जागा नव्हती, मग 1 2 क्यू. सपोज जर मी इथे कलर घेतला असता तर पी इथे बसू शकत नाही आणि 1 2 क्यू इथे बसला असता, म्हणून ती पॉसिबिलिटी क्यू वरच घेतला. त्याच्यानंतर काय आहे बघा. आता ही पॉसिबिलिटी ठेवावं लागेल ना. काय आहे ही पॉसिबिलिटी, पेन्स, पेन्सिल आणि आर. त्याच्यासाठी पहिल्या याच्यात इथे पेन बसतात का नाही, मग पेन इथे बसवावं लागेल. करेक्ट, पेन इथे बसवला तर पेनच्या जस्ट खाली नाही, पेनच्या खाली एस पाहिजे आणि सोबत पेन्सिल, म्हणजे 2 सेम जागा पाहिजे. तर एस आणि पेन्सिल इथे आलं. इथे पेन्सिल जर आलं तर मग आर साठी जागा ऑलरेडी यू बसला आहे. तर ही पॉसिबिलिटी तर मे बी रॉंग आहे. तर याच्यात पाहू, पेन वर नाही बसू शकत तर पेन याला देतो. पेन जर सपोज इथे ठेवला, मग आपल्याला दोन्ही बॉक्स खाली पाहिजे, तर एस, पेन्सिल इथे येईल. ठीक आहे, पेनवर एस, पेन्सिल खाली आणि त्याच्या खाली आर इथे आला. पॉसिबिलिटी आहे ही राईट म्हणून. त्याच्यानंतर कोण आहे, एक राहिला कंटेन. कोणतं कंटेन राहिलं, टॉपिक. टॉपिक कोणाला आवडेल सर, टॉपिक कोणाला आवडेल, वी ला. आणि एक लेटर कोण आहे, टी जो आहे. तर ही राईट आहे, ही रॉंग आहे. ही रॉंग का झाली, याच्यासाठी आर साठी जागा नव्हती. बाकी कंडिशन क्लिअर आहे. एकदा पुन्हा रिवाइज करा आणि पाहाल आणि व्हिडिओ झाल्यावर पुन्हा एकदा चेक कराल. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट बघा काय आहे ही, आणखी एक नेक्स्ट. 8 स्टुडंट्स A to H, 8 स्टुडंट आहे A to H आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल. तर सर्क्युलर टेबल आहे, एक तर इनसाइड येईल, आउटसाइड येईल. ठीक आहे, बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. 8 पर्सन आहे, ए पासून एच पर्यंत. त्याच्यानंतर स्टुडंट्स हू फेसिंग सेंटर इज मोर दॅन स्टुडंट हू फेसिंग आउटसाइड फ्रॉम द सेंटर. त्याचं मिनिंग होतं वेगळं. काय मिनिंग होतं, 8 स्टुडंट आहे ते सर्कलमध्येही बसलेले आहे, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं इथून
स्टुडंट जे फेसिंग सेंटर करतात ते जास्त आहे, म्हणजे 8 पैकी 6 सेंटर करू शकतात, 5ही सेंटर करू शकतात, पण 4 सेंटर नाही करू शकत. का बरं 4 सेंटर? जर 6 सेंटर असेल तर 2 आउटसाइड आहे, तर त्याचं मिनिंग होतं सेंटर जास्त पाहिजे, चालतं. 5 सेंटर असेल तर 3 आउटसाइड, तेही चालतं. पण 4 सेंटर असेल तर मग आउटसाइड किती असेल? 4 असेल तर सेंटर जास्त पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सेंटर जास्त पाहिजे. एवढं क्लिअर? त्याच्यानंतर समोर काय, इथून पझल स्टार्ट होते. तर 2 पॉसिबिलिटी घेतो मी. 2 पॉसिबिलिटी काय घेत आहे? कारण की दोन्हीही वेगवेगळे फेसिंग नाही आहे, बरोबर. जर फेसिंग जर सेम असतं तर मी एकाच डायग्राम मध्ये 2 पॉसिबिलिटी घेतल्या असत्या. ठीक आहे. 8% फेसिंग नाही माहित आपल्याला, पॉसिबिलिटी घेतो मी एवढी. ठीक आहे, क्लिअर? नेक्स्ट बघ. नेक्स्ट काय आहे बघा. जी फेसेस इनसाइड अँड सिट्स थर्ड टू द राइट ऑफ एफ. जी इनसाइड फेस करत आहे आणि थर्ड राइट ऑफ एफ. आता एफ ची तर दिली नाही आहे ना, मग एकदा एफ ला इनसाइड घ्या, एकदा आउटसाइड घ्या. एफ इथे तो काय आउटसाइड घेतो मी, एकदा इनसाइड घेतो. ठीक आहे, एकदा आउटसाइड घेतलं, इथे आउटसाइड घेतो, इथे आउटसाइड घेतो. तर जी किती वेळा राईट आहे? थर्ड राईट ऑफ एफ आहे, तर फर्स्ट सेकंड इथे येईल जी. त्याच्यानंतर इथे इनसाइड घेतो, याचा थर्ड राईट 1 2 3 इथे येईल जी. आणि जीचंही फेसिंग इनसाइड आहे ना, जी क्लिअर दिला आहे. आणि आपल्याला सेंटर फेसिंग करणारे जास्त पाहिजे ॲज कम्पेअर टू द आउटसाइड. त्याच्यानंतर इट सीट सेकंड लेफ्ट ऑफ बी. जो ई आहे तो बीचा सेकंड लेफ्ट आहे, पण बीचं पोझिशन नाही दिली आहे, तर लिहून ठेवू बीचं सेकंड लेफ्ट ई येईल, अशी येईल. ठीक आहे. आता बी जर माहित असेल आपल्याला बी कुठे ठेवायचा तेव्हा आपण पाहू. त्याच्यानंतर बोथ बी आणि एफ सीट अपोजिट टू इच अदर. बी आणि एफ अपोजिट घ्यायचं, तर बी एफ इथे आहे तर बी इथे येईल, एफ इथे आहे. अपोजिट सीट म्हटलं, फेसिंग नाही, समोर येईल, फेसिंग पण येईल. बी अँड एफ सीट अपोजिट टू इच अदर अँड फेसिंग द सेम डायरेक्शन. बसलेले अपोजिट आहे पण सेम डायरेक्शन फेसिंग करता येईल. हा एफ इनसाइड आहे तर बी इनसाइड आहे, हा एफ आउटसाइड आहे तर बी आउटसाइड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एच सीट्स, मग बी जसा आला त्याचं काय आहे, बीचा सेकंड लेफ्ट ई आहे, ई सीट सेकंड लेफ्ट ऑफ बी. तर याच्यात लेफ्ट कुठे इकडे येईल, फर्स्ट लेफ्ट ई इथे येईल. याच्यात लेफ्ट इकडे येईल, फर्स्ट ई इथे येईल, ही सेकंड लेफ्ट ऑफ बी. तर ही झाली कंडिशन क्लिअर. त्याच्यानंतर एच सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. जो एच आहे, एच जो आहे तो डीच्या इमिजिएट लेफ्टला आहे. ठीक आहे. जस्ट सपोज आपण डी ला इनसाइड पाहते तर एच डीच्या इमिजिएट लेफ्टला आहे. मग डी साठी कंडिशन दिली, डी हू कोणासाठी आला, डी साठी. डी सीट्स अपोजिट टू ए. डी जो आहे तो एच्या अपोजिटला बसला आहे. डी एच जो आहे तो इमिजिएट लेफ्ट ऑफ डी आहे, पण डी जो आहे तो अपोजिट आहे एच्यात. आता आपल्याला 2 अपोजिट वाले कोणते पाहायचे बघा. इथे नाही बसू शकत ए आणि डी, इथे नाही बसू, इथे बसू शकतात का, इथे ए आणि डी होऊ शकतात. एकच अपोजिटचा आहे, इथे ऑलरेडी बसला आहे 2 साठी. आता पेअर मध्ये कोण आहे, एच अँड डी, तर मग ए इथे येईल. एच्या अपोजिट कोण आहे, डी आहे. त्याच्यानंतर एच हा काय आहे, एच हा इमिजिएट लेफ्ट ऑफ डी आहे. बघा इथे आहे एच सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. आता डीचं फेसिंग क्लिअर होईल, इथे डी इथे आउटसाइड येईल तेव्हा एच इमिजिएट लेफ्ट ऑफ डी येईल. त्याच्यानंतर इथे बघा, इथे ए येईल आणि इथे डी येईल आणि इथे एच येईल. आता इथेच काय एच आला सर, दुसरीकडे जागाच नाही आहे. आता इथे इनसाइड पाहिल डी तेव्हाच इमिजिएट लेफ्ट एच होईल. क्लिअर. नेक्स्ट बघा समोर. सी सीट्स थर्ड टू द राईट ऑफ ई. सी जी आहे ती ईच्या थर्ड राईट आहे. आता ईचं थर्ड राईट 1 2 3 1 2 3 इथेच येईल ना सी, आणि एकच पर्सन आहे तर सी ठेवा. इथून ईचं जेंडर क्लिअर होईल. काय आहे, सी थर्ड राईट ऑफ ई. ईचा थर्ड राईट व्हायला ईला आउटसाइड फेस करावं लागेल तेव्हा राईट साइड येईल. त्यानंतर सी इथे येईल. ईचा थर्ड राईट व्हायला ईला इनसाइड करत असेल तर फर्स्ट राईट सेकंड राईट थर्ड राईट होईल. क्लिअर. आता दोन्ही तर सेमच चालू आहे. दोन्ही राईट आहे का, नाही, दोन्ही राईट नाही आहे. कारण की आपल्याला मग पहिली कंडिशन होती ना ही, सेंटर जास्त पाहिजे आउटसाइडर पेक्षा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
अँड सी थर्ड राईट ऑफ ई अँड बोथ आर फेसिंग द सेम डायरेक्शन. कोण कोण? सी आणि ई सेम डायरेक्शन करताय. ई इथे आउटसाइड आहे तर सी आउटसाइड आहे, ई इथे इनसाइड आहे तर सी इनसाइड आहे. क्लिअर. त्याच्यानंतर बघू, त्याच्यानंतर काय आहे, एच बोथ एच अँड सी आर फेसिंग सेम डायरेक्शन. पुन्हा एच आणि सी सेम डायरेक्शन. याच्यात एच सी आउटसाइड आहे, एच आउटसाइड येईल, सी इनसाइड आहे, एच इनसाइड येईल. त्याच्यानंतर बोथ डी अँड ए फेसिंग द अपोजिट डायरेक्शन टू इच अदर. डी आणि ए अपोजिट आहे बघा, डीचं क्लिअर आहे, डी इथे काय आहे आउटसाइड आहे तर ए इनसाइड होईल. त्याच्यानंतर इथे डी इनसाइड आहे तर ए आउटसाइड होईल. आता याच्यात दोन्ही तर राईटच झाल्या, पझल खतम झाली सर, दोन्ही राईट झाल्या. आता याच्यात सेंटर कोणाकोणामध्ये पहिल्या याच्यात पाहू आपण. सेंटरवाले किती जण आहे? सेंटरवाल्यांना मी सर्कल करतो. 1 2 3 4. किती सेंटरवाले आहे? 4 सेंटरवाले आहेत. याचा अर्थ 4 आउटसाइड आहे का? 1 2 3 4. तर ही रॉंग आहे. आपल्याला सेंटर जास्त पाहिजे आउटसाइडर पेक्षा. याच्यात सेंटर 1 2 3 4 किती झाले? 4 5 झाले सेंटर आणि 3 आउटसाइड आहे. कोणकोणते? बी एफ अँड ए. म्हणजे याच्यात सेंटरची प्रमाण जास्त झाले आउटसाइडर पेक्षा आणि कंडिशन तीच दिली होती, सेंटरची जास्त पाहिजे आउटसाइडर पेक्षा. तर ही राईट आहे, ही रॉंग आहे. का बरं? याच्यात 4 सेंटर आणि 4 आउटसाइडर. क्लिअर. नेक्स्ट पझल बघा. आता एक तुम्ही होमवर्क करायची. आता ही जी आहे काय आहे? सर्टन नंबर ऑफ पीपल, सर्टन नंबर ऑफ पर्सन आहे, सगळेचे सगळे नॉर्थ पाहत आहे. तर ही तुम्ही करायची होमवर्क. ठीक आहे, होमवर्क करायची आणि कमेंट बॉक्सवर हेही टाकायची पझल करून. त्याच्यानंतर नेक्स्ट पझल बघू आपण. ही पझल आहे. काय आहे? 8 पर्सन हॅव डिफरंट डेझिग्नेशन. आता क्लिअर आहे, डेझिग्नेशन आहे याच्यात. 8 पर्सन आहे आणि डेझिग्नेशन आहे. डेझिग्नेशन जेव्हा आलं, पोस्ट जेव्हा आली तेव्हा आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहितो, एवढं लक्षात ठेवायचं. कोणतं आहे? पहिलं जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणजे जीएम, डीजीएम, एजीएम, मॅनेजर, एएम, असिस्टंट मॅनेजर, एसओ, कॅशियर आणि क्लर्क. आणि इन द कंपनी सगळ्या पोस्ट आहे आणि सिनियरिटीनुसार आहे. जेवढे कशी सिनियरिटी आहे? अबोव जीएम इज द सिनियर मोस्ट. त्यांनी म्हटलं मनाची गरज नाही, जनरल मॅनेजर सगळ्यात सिनियर आहे राहतो आणि जो कॅशियर आहे तो जो क्लर्क आहे तो ज्युनियर मोस्ट राहतो. म्हणायची गरज नव्हती तरी त्यांनी एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन पहा खूप जास्त. तुम्ही तुमचा टाइम जो आहे तो रीडिंगसाठी द्यावा, याच्यासाठी त्यांनी काय केलं? एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन दिली. पझल फक्त 3-4 लाईनचे आहे. क्लिअर आहे ना? म्हणजे त्यांचं काय मोठं आहे? तुमचा टाइम वेस्ट करायचा, म्हणून फास्ट रीडिंग करायची. बघा आता इथून पझल स्टार्ट होत आहे, इथून पझल स्टार्ट होते. बघा पहिल्यांदा काय? 8 डेझिग्नेशन डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहून घेऊ ना. ठीक आहे, आणि व्हेरिएबल नाही आहे, पोस्ट आहे आणि पर्सन आहे. दोनच पॉसिबिलिटी, 2 घेतो मी. 2 पॉसिबिलिटी. ते पोस्टचे नाव डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहावं लागेल. आठ आहे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये पोस्ट लिहून घ्या. पहिला जीएम जनरल मॅनेजर, दुसरा डीजीएम आहे डेप्युटी जनरल मॅनेजर, लिहा सोबतच. त्याच्यानंतर जीएम, डीजीएम, एजीएम असिस्टंट जनरल मॅनेजर. त्याच्यानंतर मॅनेजर आहे. मॅनेजर नंतर एएम आहे असिस्टंट मॅनेजर. त्याच्यानंतर एसओ सेक्शन ऑफिसर, नेक्स्ट कॅशियर आणि लास्टला क्लर्क येतात. ठीक आहे, असे ऍड झाले आहे. त्याच्या बघा रिझल्ट स्टार्ट. एच इज सिनियर टू एफ, म्हणजे एच जो आहे तो सिनियर टू एफ आहे. कुठे येऊ शकतात? कंडिशन लिहून घेतो. एच इज सिनियर टू एफ. त्याच्यानंतर ओनली 2 पर्सन हॅव देअर डेजिग्नेशन बिटवीन जी अँड एफ. जी आणि एफ मध्ये 2 पर्सन पाहिजे. पहिल्यांदा एच हा वर पाहिजे, त्याच्यानंतर जी आणि एफ मध्ये 2 पर्सन. आता जी आणि एफ पैकी कोणाची जरी कंडिशन क्लिअर आली तर मग आपण लिहितो ना जी सिनियर आहे एच पेक्षा. त्यानंतर त्यांनी क्लिअर दिलं जी ज्युनियर टू एस, एसओ.
जी जो आहे एसओ पेक्षा ज्युनियर आहे, म्हणजे एसओ पेक्षा खाली आहे. तर एसओ पेक्षा 2च पोस्ट खाली आहे. कोणकोणत्या? कॅशियर आणि क्लर्क. 2 पॉसिबिलिटी ठेवून घेऊ ना मग. एकदा जो जी आहे तो कॅशियर येईल, एकदा जो जी आहे तो क्लर्क येईल. क्लिअर? त्यांनी म्हटलं एसओ पेक्षा खाली पाहिजे जी ची पोझिशन, तर एकदा कॅशियर आणि एकदा क्लर्क. मग त्यांनी क्लिअर केलं. जी आणि एफ मध्ये 2 पर्सन आहेत. 1 2 एफ काय येईल इथे? मॅनेजर. आणि 1 2 इथे असिस्टंट मॅनेजर येईल. एफ. 2 वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओनली 3 पर्सन्स हॅव देअर डेझिग्नेशन बिटवीन एफ आणि ए. एफ आणि ए मध्ये किती पर्सन आहेत? 3 पर्सन आहे. एफ तर आलेला आहे. आता 1 2 3 खाली येईल का? 1 2 3 ए इथे येईल. ए जीएम होईल या पॉसिबिलिटी मध्ये. नेक्स्ट 1 2 3 वर नाही, 1 2 3 इथे ए क्लर्क होईल. क्लिअर? नेक्स्ट, बी इज जस्ट ज्युनियर टू एच. बी जो आहे, एच नाही ठेवला ना पण, जो बी आहे तो जस्ट ज्युनियर टू एच आहे, म्हणजे असा पेअर होईल. आणि एच एफच्या वर पाहिजे, म्हणजे इथेच पाहिजे. तर बी आणि एच, बी एच इथे येऊ शकतात, बी एच इथे येऊ शकतात, बी एच इथे येऊ शकतात. ठीक आहे? 2 पॉसिबिलिटी आहे बी एच साठी. एक तर पेअर असा येईल, असा येईल, नाही तर असा येईल. ठीक आहे? बघू. मोर दॅन 2 पर्सन्स आर सिनियर टू बी. आता क्लिअर झालं. बी पेक्षा 2 पेक्षा जास्त पाहिजे बी चे सिनियर. जर सपोज जर बी इथे ठेवला, या याच्यात बी जर इथे ठेवला तर बी एच कुठे येईल? एच इथे येईल. बी पेक्षा सिनियर किती आहे? 2. मोर दॅन 2 म्हटलं तर बी इथे येईल. ठीक आहे? आता इथे येऊ शकतं सर, मग इथे आलं, इथे एच येईल. पण जर इथे बी ठेवला, इथे एच ठेवू शकत नाही, कारण की त्यांनी पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे? एच जो आहे एफच्या वर पाहिजे. तर मग बी इथे येईल, एच इथे येईल. कंडिशन ती पण पाहिजे आपल्याला की एच एफच्या वर पाहिजे. इथे बसू शकत नाही, कारण त्यांनी म्हटलं मोर दॅन बी पेक्षा 2 पेक्षा जास्त सिनियर पाहिजे. ते 2च आहे. तर ही तर पॉसिबिलिटी रॉंग आहे. त्याच्यानंतर काय आहे? सी इज सिनियर टू ई अँड ज्युनियर टू डी. सी जी आहे कोणापेक्षा सिनियर आहे? ई पेक्षा सिनियर आहे. आणि सी जी आहे डी पेक्षा ज्युनियर आहे. तर मग असा सिक्वेन्स येईल. पहिल्यांदा सगळ्यात मोठा सिनियर या तिघांपैकी डी, त्याच्यापेक्षा सिनियर ज्युनियर डी, आणि त्याच्यापेक्षा ज्युनियर. त्यांनी क्लिअर काय म्हटलं? सी इज सिनियर टू ई. सी हा ई पेक्षा सिनियर आहे आणि सी हा डी पेक्षा ज्युनियर आहे. तर ही झाली करेक्ट डायग्राम. ठीक आहे? समजलं? आता अशा तऱ्हेने आता याच्यात काय होतं? याच्यात खूप जास्त आपण इन्फॉर्मेशनच खूप जास्त आहे. पझल तर 2-3 लाईनचे आहे आणि क्विक बसली ती. ठीक आहे? तर म्हणून एकदा फास्ट रीडिंग करायची आणि एकदा पुन्हा रिवाइज करून सॉल्व करायची तुम्ही घरी. ठीक आहे? तर आज आपण 3 पझल पाहिल्या आणि एक होमवर्क आहे. ही होमवर्क ही कमेंट सेक्शनमध्ये त्याचा आन्सर द्या. ठीक आहे? आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट पझल नेक्स्ट व्हिडिओला पाहू. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.